नमस्कार मित्रांनो TRTI बार्टी ART सार्टी अमृतचे फॉर्म सुरू झालेले आहेत 2026-27 करिता। तर आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहे फॉर्म कसा भरायचा ते आणि कोणकोणते कागदपत्रे लागतील, रजिस्ट्रेशन कसा करायचा, सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आता तुम्हाला या ठिकाणी सन 2026-27 मधील विविध परीक्षा पूर्व परीक्षण योजनाकरिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सूचना। तर तुम्हाला या प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि सूचना प्रकाशनाची तारीख मराठी PDF याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं प्रिव्ह्यू किंवा नेक्स्ट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ही जाहिरात तुम्हाला एकदा वाचून घ्यायची आहे आणि तुम्हाला पेज जर बदलवायचं असेल तर तुम्हाला नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आणि एकदा ही सूचना तुम्हाला पूर्णपणे वाचून घ्यायची आहे आणि तरच तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे। सूचना एकदा वाचून घेतल्यानंतरच तुम्हाला अर्ज करायचा आहे। त्यानंतर नोंदणीसाठी लिंक या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला थोडं खाली यायचं आहे आणि या ठिकाणी रजिस्ट्रेशनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता आपलं रजिस्ट्रेशन फॉर्म सुरू झालेलं आहे। आता आपल्याला 10वी-12वीच्या मार्कशीटवरती आपलं जसं नाव आहे तसं नाव आपल्याला इथं टाईप करायचं आहे। फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम आपल्याला इथं टाईप करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपली जी जन्मतारीख आहे ती जन्मतारीख आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायची आहे। मी इथं डेमोसाठी जन्मतारीख सिलेक्ट करत आहे। तुम्ही तुमची जन्मतारीख इथं व्यवस्थित सिलेक्ट करून घ्या। जन्मतारीख सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमची ईमेल ID इथं टाईप करून घ्यायची आहे। त्यानंतर कन्फर्म ईमेल ID टाईप करून घ्यायची आहे। त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाईप करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला कन्फर्म मोबाईल नंबर इथं टाईप करून घ्यायचा आहे। आता आपण सगळी माहिती भरलेली आहे। आता आपल्याला जनरेट OTP वरती क्लिक करायचं आहे। जनरेट OTP वरती क्लिक केल्यानंतर आपण जो इथं मोबाईल नंबर टाईप केलेला आहे त्या मोबाईल नंबरवरती एक OTP जाईल। ती OTP आपल्याला इथं एंटर करून घ्यायची आहे। OTP एंटर केल्यानंतर आपल्याला कॅप्चा जसं दिलेलं आहे तसं कॅप्चा आपल्याला इथं टाईप करून घ्यायचं आहे। कॅप्चा टाईप केल्यानंतर आपल्याला सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्म या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता आपल्याला या ठिकाणी आपली लॉगिन ID दिसेल आणि पासवर्ड दिसेल। आपली जी लॉगिन ID असणार आहे ती आपली ईमेल ID असणार आहे आणि पासवर्ड असणार आहे ती आपली जन्मतारीख असणार आहे। आपल्याला इथून जन्मतारीख कॉपी करून घ्यायची आहे आणि चेंज पासवर्ड या पर्यायावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। आता आपण जी जन्मतारीख कॉपी केली होती म्हणजे जो पासवर्ड आपण कॉपी केला होता तो पासवर्ड आपल्याला या ठिकाणी ओल्ड पासवर्डमध्ये टाईप करून घ्यायचा आहे किंवा कॉपी पेस्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर न्यू पासवर्ड आपल्याला या ठिकाणी बनवायचा आहे। न्यू पासवर्ड तुम्ही काही बनवू शकता, तुमचं नाव @123 अशा प्रकारे काही बनवू शकतात। त्यानंतर कन्फर्म पासवर्डमध्ये पण जे तुम्ही आता न्यू पासवर्ड बनवणार आहात तेच पासवर्ड तुम्हाला इथं टाईप करून घ्यायचं आहे। टाईप केल्यानंतर तुम्हाला चेंज पासवर्ड या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही चेंज पासवर्डवरती क्लिक करणार तर तुम्हाला इथं ओके करून घ्यायचं आहे आणि सेव्ह करून घ्यायचं आहे। आता तुमचं पासवर्ड सक्सेसफुली चेंज झालेलं आहे। आता तुम्हाला इथं ईमेल ID आणि पासवर्ड टाकून साइन इन बटनावरती क्लिक करायचं आहे। जसं आपण साइन इन बटनावरती क्लिक करणार तर अशा प्रकारे सक्सेसफुली आपण इथं लॉग इन होऊन जाणार आहे। आता आपल्याला इथं आपलं फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम आणि आपली जन्मतारीख दिसेल। तर आपल्याला आत्ताच जर बदल करून घ्यायचा असेल तर आत्ताच बदल करून घेणे, पुन्हा हा फॉर्म एडिट होत नाही। आता इथं फादर नेममध्ये 10वी-12वीच्या मार्कशीटवरती तुमचं वडिलांचं नाव जसं आहे तसं तुम्हाला इथं टाईप करून घ्यायचं आहे। त्यानंतर मदर नेममध्ये 10वी-12वीच्या मार्कशीटवरती जसं मदर नेम आहे तसं मदर नेम तुम्हाला इथं व्यवस्थित टाईप करून घ्यायचं आहे। फादर आणि मदर नेम टाईप केल्यानंतर आपल्याला आपली नॅशनॅलिटी सिलेक्ट करून घ्यायची आहे, इंडियन। त्यानंतर तुम्हाला इथं तुमचं 12 अंकी आधार कार्ड नंबर टाईप करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं आहे। मेल, फिमेल जे काही असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला मॅरिड, अनमॅरिड स्टेटस तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे तुमच्या पद्धतीने। त्यानंतर तुमच्या नावात जर काही बदललं असेल तर तुम्हाला येस करून त्या गॅजेटप्रमाणे तुम्हाला इथं तुमचं नाव टाईप करून घ्यायचं आहे। जर नसेल बदल गॅजेटप्रमाणे तर तुम्हाला इथं नो करून घ्यायचं आहे। त्यानंतर ॲडिशनल डिटेलमध्ये नेम ऑफ द इन्स्टिट्यूट, तर आपण TRTI मधून अप्लाय करत आहोत म्हणून आपल्याला इथं TRTIचं नाव दिसत आहे। तर तुम्ही बार्टी सार्टीमधून अप्लाय करत असाल
तर प्रत्येक संस्थेला वेगळी लिंक आहे, ते आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर नेम ऑफ द स्कीम, तर नेम ऑफ द स्कीममध्ये तुम्हाला कोणत्याही स्कीमसाठी अर्ज करायचा आहे ते स्कीम तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर मी इथं MPSC ग्रुप बी आणि ग्रुप सीसाठी अप्लाय करत आहे, तर ते मी इथं सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर कॅटेगरी आपल्याला शेड्यूल ट्राईब सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर आपली जात आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे. यामधून आपल्याला आपली जी जात असेल ती शोधून आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर डू हॅव अ कास्ट ट्रायबल सर्टिफिकेट, तर आपल्याला इथं यस करून घ्यायचं आहे. आपल्या कास्ट सर्टिफिकेटवरती जो नंबर असतो तो नंबर आपल्याला इथं टाईप करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढचं ऑप्शन पहा, कास्ट ट्रायबल सर्टिफिकेट इश्यूज बाय विच अथॉरिटी, तर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट कोणी दिलं आहे त्या अधिकाऱ्याचं नाव आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तहसीलदार, नायब तहसीलदार कोणी दिलं आहे ते आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ते आपल्या कास्ट सर्टिफिकेटवरती दिलेलं असतं. त्यानंतर आपल्याला इथं विचारतं आहे आपल्याला कोणत्या जिल्ह्यातून कास्ट सर्टिफिकेट मिळालेलं आहे, तो जिल्ह्याचं नाव आपल्याला इथं टाईप करून घ्यायचं आहे. कोणत्या तालुक्यातून मिळालेलं आहे तो तालुक्याचं नाव आपल्याला इथं टाईप करून घ्यायचं आहे. कास्ट व्हॅलिडिटी तुम्हाला इथं यस करून घ्यायचं आहे आणि कास्ट व्हॅलिडिटीचा नंबर तुम्हाला इथं टाईप करून घ्यायचा आहे. कास्ट व्हॅलिडिटीचा नंबर मी इथं डेमोसाठी भरलेला आहे, तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीवरून तुम्ही नंबर टाकू शकता. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी इश्यू डेट तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी इश्यूज अथॉरिटी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातून आणि कोणत्या तालुक्यातून मिळालेले आहे त्या तालुक्याचं आणि त्या जिल्ह्याचं नाव तुम्हाला इथं टाईप करून घ्यायचं आहे. आर यू डोमासाईल ऑफ महाराष्ट्र, तर तुम्हाला यस करून घ्यायचं आहे. डू यू हॅव अ डोमासाईल सर्टिफिकेट ऑफ महाराष्ट्र, तर तुम्हाला यस करून घ्यायचं आहे. डोमासाईल सर्टिफिकेट नंबर, तर तुम्हाला इथं डोमासाईल सर्टिफिकेटचा नंबर इथं तुम्हाला टाईप करून घ्यायचा आहे. डोमेसाईल सर्टिफिकेट इश्यूज बाय विच अथॉरिटी, तर तुम्हाला डोमासाईल सर्टिफिकेट कोणाकडून मिळालेलं आहे त्या अथॉरिटीचं नाव तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. नायब तहसीलदार, तहसीलदार कोणाकडून मिळालेलं आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आर यू फिजिकल डिजेबल पर्सन, तर तुमच्या पद्धतीने इथं यस नो करून घ्यायचं आहे. त्यानंतर आर यू ओरफन चाइल्ड, तर तुमच्या पद्धतीने इथं यस नो करून घ्यायचं आहे. जर तुम्ही याआधी TRTI कडून कोणत्याही कोर्सचा जर लाभ घेतलेला असेल तर तुम्हाला इथं यस करून घ्यायचं आहे. जर नसेल घेतलेला तर तुम्हाला नो करून घ्यायचं आहे. आणि पोलीस भरतीचा जर लाभ घेतलेला असेल तर तुम्हाला नो करून पुढे जायचं आहे. जर तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉई असाल तर तुम्हाला यस करायचं आहे, नसाल तर नो करायचं आहे. त्यानंतर ॲन्युअल फॅमिली इन्कम, तर तुम्हाला बेलो 8 लाख हा जो ऑप्शन सगळ्यांनी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर डू यू हॅव अ इन्कम सर्टिफिकेट, तर तुम्हाला यस करून घ्यायचा आहे. आणि उत्पन्नाच्या दाखल्याचा जो नंबर आहे तो नंबर तुम्हाला इथं टाईप करून घ्यायचा आहे. त्यानंतर उत्पन्नाचा दाखला तुम्हाला कोणाकडून मिळालेला आहे, तहसीलदार, नायब तहसीलदार, SDO, ते तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता तुम्हाला सगळी माहिती एकदा चेक करून घ्यायची आहे आणि या ठिकाणी तुम्हाला टिक लावून घ्यायची आहे आणि सेव्ह अँड नेक्स्टवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. तर आता आपली सगळी माहिती सेव्ह झालेली आहे. आता आपल्याला इथं आपला मोबाईल नंबर दाखवेल आणि आपली ईमेल ID दाखवेल. तर आपल्याला इथं आपला अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर इथं आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे. अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर टाईप केल्यानंतर आपल्याला इथं ॲड्रेस भरायचा आहे. ॲट, पोस्ट, लँडमार्क, विलेज जे काय असेल ते तुम्हाला इथं टाईप करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं आपलं महाराष्ट्र राज्य आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपला जो तालुका असेल तो तालुका आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आणि आपला जो काय पिनकोड नंबर असेल तो पिनकोड नंबर आपल्याला इथं टाईप करून घ्यायचा आहे. जर तुमचं परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्ड ॲड्रेस जर सेम असेल तर तुम्हाला इथं टिक लावून घ्यायचे आहे. संपूर्ण ॲड्रेस भरल्यानंतर तुम्हाला 5 एक्झाम सेंटर निवडायचे आहेत. व्यवस्थित निवडा, कारण की त्या एक्झाम सेंटरवरतीच तुमची एक्झाम होणार आहे. पहिला एक्झाम सेंटर व्यवस्थित निवडा, कारण की 80% चान्स असतो की आपल्याला पहिला एक्झाम सेंटर मिळू शकतो. तर तुमच्या पद्धतीने व्यवस्थित एक्झाम सेंटर निवडून घ्या. तर मी नाशिक, पुणे, धुळे, नंदुरबार, मुंबई हे 5 एक्झाम सेंटर निवडलेले आहेत. तुम्हाला जे एक्झाम सेंटर जवळ पडतील ते तुम्ही निवडा. आता आपल्याला सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला इथं एज्युकेशनची आपल्याला इथं माहिती भरायची आहे. आता आपल्याला पहिल्यांदा 10वीची माहिती भरायची आहे. तर आता आपल्याला इथं जर्नल सिलेक्ट करायचं आहे. याच्यामध्ये 1 नंबरला आपल्याला जर्नल सिलेक्ट करून घ्यायचं आहे.
जर्नल सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं 10वीचं उत्तीर्ण वर्ष आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. 10वीला आपल्याला कोणता बोर्ड होता तो बोर्ड आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड मी इथं सिलेक्ट करून घेतलेला आहे. तुमचा जो असेल तो सिलेक्ट करा. 10वीला तुम्हाला CGP होता की पर्सेंटेज होते ते तुम्ही इथं सिलेक्ट करून घ्या. मार्क्स आपण नंतर भरणार आहे. त्यानंतर 12वी तुम्ही सायन्समधून केले की आर्टमधून ते तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मी इथं सायन्स सिलेक्ट केलं. त्यानंतर तुम्ही 12वी कोणत्या वर्षी उत्तीर्ण झाला ते उत्तीर्ण वर्ष तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर 12वीला तुम्हाला कोणता बोर्ड होता तो बोर्ड तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर 12वीचा रिझल्ट तुमचा CGPAमध्ये होता की पर्सेंटेजमध्ये होता ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन कशामध्ये झालं आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. BA BSc BCom जे काही झालं असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर उत्तीर्ण वर्ष तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर कोणता बोर्ड होता तो बोर्ड तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर मी इथं सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी सिलेक्ट करणार आहे. तुमचा जो बोर्ड असेल तो तुम्ही इथं सिलेक्ट करा आणि तुमचा रिझल्ट CGPAमध्ये होता की पर्सेंटेजमध्ये होता ते तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर माझा CGPAमध्ये होता तर मी CGPA सिलेक्ट करणार. काहींचा रिझल्ट पर्सेंटेजमध्ये असेल तर त्यांनी पर्सेंटेज सिलेक्ट करा. आता तुम्हाला पहिले 10वीची माहिती भरायची आहे. 10वीला तुम्हाला 500 पैकी किंवा 600 पैकी किती गुण मिळाले ते तुम्हाला इथं टाईप करून घ्यायचे आहेत आणि टक्केवारी तुमची ऑटोमॅटिक येऊन जाईल आणि तुम्हाला मार्कशीटवरती चेक करायचे आहे की आपली टक्केवारी बरोबर आली आहे की नाही ते तुम्हाला चेक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 12वीला 600 पैकी किंवा 500 पैकी किती गुण होते ते तुम्हाला इथं टाईप करून घ्यायचे आहेत आणि ते तुम्हाला इथं ऑटोमॅटिक टक्केवारी तुमची येऊन जाणार आहे. त्यानंतर ग्रॅज्युएशनचा CGPA तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. जर तुमचा रिझल्ट हा पर्सेंटेजमध्ये असेल तर तुम्ही पर्सेंटेजमध्ये टाकू शकता. त्यानंतर जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनची माहिती देऊ शकता. पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट नसेल तर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. आता इथं तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. आता इथं तुम्हाला 100 KBच्या आत तुमचं फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर 80 KBच्या आत तुम्हाला तुमची सिग्नेचर तुम्हाला इथं अपलोड करून घ्यायचे आहे. त्यानंतर इथं तुम्हाला 300 KBच्या आतमध्ये PDF तुम्हाला इथं 10वीचे मार्कशीट किंवा बोर्ड प्रमाणपत्र तुम्ही इथं अपलोड करू शकता. त्यानंतर इथं 12वीचं मार्कशीट किंवा बोर्ड प्रमाणपत्र यापैकी तुम्ही कोणतंही एक तुम्हाला इथं अपलोड करून घ्यायचं आहे. ग्रॅज्युएशनचं मार्कशीट आपण थोड्या वेळाने अपलोड करणार आहे. आता आपण या ठिकाणी डोमासाईल सर्टिफिकेट आता आपण इथं अपलोड करून घेऊयात. आता माझ्याकडे जे डॉक्युमेंट अवेलेबल आहेत ते मी आता अपलोड करून घेतो आणि नंतर मग मी बाकीचे डॉक्युमेंट अपलोड करतो. आता मी इथं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करणार आहे. कास्ट सर्टिफिकेट आता आपलं कास्ट सर्टिफिकेट सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे. आता आपल्याला आपले इथं कास्ट व्हॅलिडिटी इथं अपलोड करून घ्यायचे आहे. सगळे डॉक्युमेंटची साईज ही 300 KBच्या आतमध्ये ठेवायची आहे. त्यानंतर आपली कास्ट व्हॅलिडिटी अपलोड झालेली आहे. आता आपल्याला 2026-27चा इन्कम सर्टिफिकेट म्हणजे उत्पन्नाचा दाखला अपलोड करून घ्यायचा आहे. आता आपल्याला इथं आपलं ग्रॅज्युएशनचं मार्कशीट इथं आपल्याला अपलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं आधार कार्ड आपल्याला पहिली बाजू आणि दुसरी बाजू एकाच PDF मर्ज करून इथं आपल्याला अपलोड करायचं आहे. आता आपण सगळे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत. आता आपल्याला खाली सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. आता आपण जेवढी माहिती भरलेली आहे तेवढी माहिती सगळी इथं येऊन जाईल. तुम्हाला सगळी एकदा माहिती व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे. माहिती चेक केल्यानंतरच तुम्हाला फॉर्म सबमिट करायचं आहे. येथे तुम्ही डॉक्युमेंट व्ह्यू करून सुद्धा बघू शकता, कारण की एकदा चुकीचं डॉक्युमेंट अपलोड केलं गेलं की ते तुम्हाला पुन्हा अपलोड करता येणार नाही. त्यामुळे तुम्ही इथं एकदा डॉक्युमेंट व्ह्यू करून बघा आणि मगच तुमचं फॉर्म हे सबमिट करा. तुमची माहिती जर बरोबर असेल तर तुम्ही सबमिटवरती क्लिक करू शकता. जर तुमची माहिती चुकलेली असेल किंवा डॉक्युमेंट एखादा चुकलेलं असेल अपलोड केलं गेलेलं असेल तर तुम्ही मॉडिफायवरती क्लिक करून ती माहिती तुम्ही बदल करू शकता. तर मित्रांनो, हा डेमो फॉर्म होता. तुम्ही सबमिटवरती क्लिक करून फॉर्म सबमिट करू शकता आणि तिथून तुम्ही प्रिंट घेऊ शकता. आता ज्यांनी उत्पन्नाचा दाखला काढलेला नाही त्यांनी लवकरात लवकर उत्पन्नाचा दाखला काढून घ्या, कारण फॉर्म भरण्याची तारीख ही 23 ऑगस्ट आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.